होईल, 1-2 दिवसामध्ये होईल. 1-2 दिवसामध्ये नावं जाहीर करू. पण मला वाटतं त्याची मुदत आता कधी आहे शेवटची? एक 4-5 दिवसामध्ये, आठवड्यामध्ये आम्ही नाव फायनल करू. एक आठवड्याभरामध्ये मला वाटतं 2-3 दिवसामध्ये या संदर्भात निर्णय होईल. शिवकृतचा सदस्य चांगला असला पाहिजे. मी आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी बघितलं सगळ्या टीव्हीवर, अतिशय गंभीर विषय आहे. ज्या पद्धतीने तो बाहेर बाहेर राज्यातला होता, कुठे हरियाणातला मला आज कळालं. आणि त्या युवकाची काय थोडीफार चूक झाली असेल लाईनीमध्ये घुसताना येताना, पण अशा पद्धतीने एका जणाने त्याला धरताना परत 4-5 जणांनी येऊन नंतर त्याला मारावं, त्याचे कपडे फाडावे, हा अतिशय अक्षम्य असा गुन्हा आहे. हे मला सुद्धा आवडलेलं नाही. मी तात्काळ तिथले जे SP आहेत बाळासाहेब पाटील, त्यांना तिथूनच फोन केला आणि त्यांना सांगितलं की याच्यावर कडक ॲक्शन घ्या, माहिती घ्या, चौकशी करा, पण याच्यावर कडक ॲक्शन झाली. एका भाविकाला, तरुणाला धरून 4-5 जण मारतायत, ते कपडे फाडतायत, हे काही फार शोभनीय नाही, अजिबात नाही. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. भाऊ, ही पहिलीच घटना नाही, आधी पण वारंवार अशा घटना घडतायत आणि तो कसं सिद्ध करतायत? आता तो चौकशीचा भाग झालेला आहे. तो बिचारा बाहेर राज्यातला होता, त्याच्यावर एवढा अटॅक झाला, त्याच्यामुळे तो निघून गेलेला आहे. त्याने तक्रार सुद्धा दिली नाही अशी माहिती मला मिळालेली आहे. पण आता तुम्ही कसं ओळखलं ड्रग प्यालेला आहे म्हणून? मग त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं. तुम्ही कशाला 4-5 जण 6-7 जण त्याला मारताचे कपडे फाडतात? हा अधिकार आमचा नाहीये. तुम्हाला जर अशी शंका आली किंवा काय झालं असेल तर तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं ना. तुम्ही का सोडला त्याला? म्हणून मला वाटतं हा प्रकार अतिशय निंदनीय, चुकीचा आहे. तीर्थक्षेत्रावर सगळ्या देशभरातून नाही, जगभरातून लोक त्या ठिकाणी येतात त्र्यंबकेश्वरला, आणि असे प्रकार तिथं वारंवार होणं हे अतिशय चुकीचं आहे. मी या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक त्या ठिकाणी देवस्थानचे ट्रस्टी जे आहेत त्यांची घेणार. निश्चित आहे, त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवावं लागेल. की पोलिसांनी सांगितलं की त्यांचा एक अभ्यासवर्ग घ्या आणि त्यांना शिकवा लोकांची कसं वागावं, काय करावं, काय करू नये, त्या बाबतीमध्ये त्यांना कडक ताकीद द्या. त्यांचा अभ्यासवर्गही घ्या. इतक्या लांबून लोक त्या ठिकाणी येतात ना, आपण त्यांना असं मारावं बेछूट, हे कदापि सहन केलं जाणार नाही.